guys, this is me Yade. तर आज आहे डे 2 ऑफ सिरीज ऑफ हम्पी अँड बदामी ट्रिप. तर आता पहिला आपण जातो आहे अंजनादेवी टेम्पलला. तिथे जाऊन तुम्हाला भेटतो. हे बाय. Yo guys. Yes. काय ते बघ. चले एक महिना जाईल. कसा महिना जायचा देवला ना देवला किती आपल्याला 8 दिवसाची पिकनिक नाही 15 दिवसाची दाखवायची. बघा खोटं बोलतायत. खोटं बोलताय सर्व. आम्ही खरं बोलणारी माणसं. समोर आलो आहे. हाय हॅलो गाईज. वेलकम. ए मागे वाहणार आहे तो आरामात. मागेच 4-5 आहे. एक कॅमेरा पकडून आहे. हा एक कॅमेरा पकडून आणि कॅमेराच्या आतमध्ये. हॅलो काका. हॅलो. ते मागे वाहणार आहे. तो लोग इतने दोगले हो चुके. मेरा दोस्त बोलते ये वेद व्यास जी को इतना ऊपर ही क्यों लिखना था, थोड़ा नीचे लिख लेते. आज आपण आलो श्री दुर्गा देवी मंदिरामध्ये. हॅलो. आपण आलो आहोत सुग्रीवच्या गुफेमध्ये. चल तर फिरूयात. बघू काय काय. तर ही आहे एंट्रन्स श्री महलची. ही गुफा आहे का नक्की वाटत नाही. गायब सगळे. हॅलो अंकल. येस हॅलो. तर आता आपण आलो सुग्रीच्या गुहेमध्ये. कशी वाटली तुम्हाला गुहा? गुफा गुफा गुहा गुहा गुहा. ओके. येस गुहा अजून आतमध्ये आहे. ती मी तुम्हाला दाखवतो. चल. त्यानुसार तुम्ही मला प्लीज फॉलो मी. ओके ओके. फॉर माय ब्लॉग्स फॉलो मी ऑन स्नॅप. ए चिंच. मसाला तोडा एक एक. आता ते या झाडाला 500-700 वर्ष झालेली आहेत. जास्त. हा जास्त वर्ष झाली असतील. 5000 वर्ष. 500-600 कुठे 5000 कुठे. हा दगड दाखव कसा वाटतो हा. हा दगडासारखा. तुमची माहिती नितेश सोळवणे सर कुठे भेटेल? माझी माहिती तुम्हाला नेटवरती कधी टाईप केलात फक्त नितेश सोनाने म्हणून गुगलवर पटकन अवेलेबल होते. कारण मी असं तसा व्यक्ती नाही आहे. खूप नावं दिल्या गुगलवाल्यांनी स्वतः येऊन मला विचारून
त्याच्यानंतर त्यांनी माहिती त्याच्यामध्ये लावून नका. काही गोष्टी अशा असतील त्याच्यामध्ये काही चुकीच्या असू शकतात. जसं की त्यांनी त्या सांगितलं असेल की नितेश सोनाने खूप वाईट आहे, असं आहे तसं आहे. तसं वास्तविक नाही. तर त्यात काहीतरी सुधारणा केलेली आहे मी. तुमच्या बायकोबद्दल त्यात काय बोललं गेलं? बायकोबद्दल तुम्ही नावच काढू नका, ती गेलेली केस आहे. तर काय तुम्ही बघू शकता इथे काय पॉडकास्ट चालू आहे बघितलं गेलं तर चालता फिरता. हे बघा इथे आय लेफ्ट माय काय फोन ॲट माय पार्टी. खूप काय बघा. Hello, uncle. हाय, हॅलो. New guide. हे काय? हे काय? आतमध्ये चला ना. ठीक आहे. मधुमक्खी आहे ती. लाईट लाव ना बघ. हो बटन नाही तुझ्या मोबाईल. देव का आपण आलो आहोत जैन मंदिरात. हां. हे असं मंदिर आहे की या मंदिरामध्ये देवाची मूर्तीच नाही. तुम्हाला ज्या ठिकाणी देवाची मूर्ती तुम्हाला बसवायची असेल तुम्ही बसवू शकता, देवाची पूजा करू शकता. पूजा आतमध्ये चला. देव हा आपल्या ते काय माणूस आहे? हे त्याचं गांभीर्य आहे. हां हां. आणि पहा तुम्ही उजेड बघू शकता. देवाच्या पुतळ्याबरोबर कळसाजवळ पुन्हा हे आहे. बघा किती उजेड येतोय. काविंग पण केली ती पण आहे, ती आहे अशी. बनवलेली. बुद्ध नाही. बुद्ध नाही हो. हे महावीर. हे तुटलंय. आतमध्ये आहे ते. ओलावा येतो. हा तुटले ते. कोणी जाऊ नका, चुकून खाली गेलात तो गलगल आहे. ए ओ. आई तुझा आवडता प्राणी दिसतो का बघ. काय खंडित खंडित असं कसं होईल? पण त्याची हे बघा ना. मग सला बसवली बबडी याला म्हणतात सला बसवली. You know? सला बसवली means what? See, this is a rock and rock cutting side by side. And then what about this? This is a pillar. आवाज बघ कसा घुमतो. इकडे पण देव नाही आहे. चला. देव हाताने ते. हा मी इथेच आहे ना. हा काय पूर्ण पत्थर आहे रे सगळा एकदम. सगळं ओललंय. क्रॅक वगैरे. इथे नाही काय करायचं. हे बघा इथे काका इथे लिहिले बघा. हे बघा काका वाचता येते का. वाचता नाही ना आपल्याला काय लिहिलं. हेच येते अजून काहीच नाही. बोला ना. बघू दे. बसायला हाय इथे खूप काय आहे बघायला. फोटोशूट एवढंच आहे.
क्रॅक वगैरे आलं, फुल क्रॅक आहे. इथे अजून तर काय नाही बघा. मी त्याला विचार हे बघा ना शिलेदार काका का हात खाली ठेवा. शिलेदार हो, आले ते. काका ते बघा. हा काय म्हणते? काय नाव आहे ते? काहीतरी आहे पण समजत नाही काय असं. तर देव बाबू हम्म. तुम्ही सर्व पाहिलात. दगडात दगड दगडात दगड आहेत. अजून काय नाही. ते रिक्षात आहेत. मंदिर मंदिर करून मला खूप कंटाळा आला. आता तुम्ही जावा निघाला फसतो. स्तंभ बघ ना ते देव मला हा स्तंभचा फोटो दे मस्त पैकी. काय वाटलं खास तुला? बघ हा. बोलत होतं खास आहे काहीतरी कळेल. बघ तेवढंच खास आहे. आता कुठे यायचं? एवढा मोठा आहे, पण मी घाबरली पहिले. इकडे पाया पडली म्हणून हे बघा आपण दुसरीकडे आलोय. भिवानी येथे. एक हिस्टॉरिक प्लेस आहे जे ज्याने रामायणामध्ये एक रोल होता. त्यातून मला एवढी इन्फॉर्मेशन भेटली नाही. मंदिर पण आहे आतमध्ये. काका तुम्ही काय इन्फॉर्मेशन द्याल? ओजी अंकल इज हिअर. हा काका व्हॉट इन्फॉर्मेशन? तर ही आहे भीम गदा, भीम द्वार याला नाव पडलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप मोठी मोठी दगड आहेत. पुढे तुम्ही आहात. तो जुना आहे खूप. ते मंदिराचं काहीतरी पीस आहे वाटतं तो. स्कल्पचर्स आहेत, खूप सारे स्कल्पचर्स आहेत. अरे एवढं मोठं. हे बघा याच्यावर असे डॉट डॉट बघा. हे बघा समथिंग इज मिस्टिरियस. हे मेनली रामायणामध्ये होतं ना काका? मंदिर वगैरे सगळे. एवढा मोठा गेट होतो. किती मोठा माणूस असेल ना का? सिवेज सिस्टम.
मला नाही वाटत मला नाही वाटत. हे इकडचं नाही केलंय गव्हर्नमेंट ते वाला केलंय ते वाला करूच केलंय शकत नाही. नाही 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 मम्मी नाही करूच शकत नाही ना. आता ते माणसावर टाकतच नाही. अरे, त्यावेळेचे इंजिनियर सारखे आताचे इंजिनियरच नाही. हे जे दगड लावले तर त्यांनी ती रचना बघ. बरोबर पहिल्यापासून लावलेली तर मला वाटतं त्याने द्वार म्हणजे दरवाजा तो बांधला असेल त्याने आणि सुरुवात करणार असेल पण त्याच वेळेला त्याचे हा, हा. अरे मुघल आत्ता होते ते तेव्हाच आहे तेव्हा मग त्याने दरवाजाच फक्त बांधला बाकी बांधला. विजयनगर सम्राट. भीमद्वार फक्त भीमद्वारच नाव आहे ना भावना पोचेल फक्त इमोशन्सनी समजायचं पुढे काय होणार आहे. त्याच्या पुढे काय पाणी धरून ठेवतं ते. म्हणून ते थंड आहे. गेट बंद आहे. काका सूर्याचं शेक मंदिर आहे छोटं. माझी मम्मी म्हणते की जे का मुघलांनी पाडलेलं ते कर्नाटकाच्या गव्हर्नमेंटने परत उचलून एकामेकावर लावलं. माझे पप्पा बोलतात कुठून आली आहे काय माय हे दगड प्रॉपर आहे एकदम एकदम नवीन. एकदम पण मग आम्ही समजलं असे खड्डे खड्डे काय आहेत का काही काही रॉक या बघ एंड हे आहे. कॅमेरा चांगला असेल ना एस्थेटिक फोटोज येतील. एस्थेटिक खूप चांगलं आहे. काय नाही कोण गर्दी नाही काय नाही हिडन जेम हिडन जेम आहे हमको. हिडन जेम मग तिकडे वरती माती का भरली मध्ये मला समजलं ना कुठे हे बघ ते वरती दिसतं काय मम्मीला विचारायला तिला माहिती. गुगलचा वा आपण फिरतोच येते मग कुठे पण फिरू जिकडे जा लोकच नाही. नेटवर्क चालत नाही. खरंच जिकडे पण जाऊ तिथे नेटवर्कच नाहीच आहे. ठीक आहे माझा VI ला नाही वोडाफोनला जिओला तर पाहिजे. जिओला पण नाही जिओचे जिकडे जातो ना म्हणजे एंटर केलं की तिकडे नेटवर्क 4-5 संपतं. हजार रुपये घेतात काय फक्त मला माहिती काय हा गेट बरोबर वाटलं बघायला. असं आपल्यालाच नेटवर्क नाही की आपण दुसऱ्या स्टेट मधून या स्टेटला आलोय म्हणून. नाही असं नाही हे बघ इथे पण खड्डे खड्डे हॅलो तर विजयनगर साम्राज्य में आपका स्वागत है. एवढंच बोलतायत ते. आजच्या ठळक बातम्या संपल्या. इकडे बघा सगळ्यांनी इकडे बघा इकडे बघा इकडे बघा हे सगळे कधी दिसतायत. चीज हा, ठीक आहे. चीज झालं का भीमाची द्वार. भीमाचं द्वार आलं अंदर प्रतिमा से पड़ा है भीम. एक हाथ में गदा और दूसरे हात में पुष्प है. किधर है पुष्प है. इन्हें भारी भक्कम केशा सज्जा आभूषणों और उत्तरीय के साथ दर्शाया गया है. साथ ही गले में पुष्पमाला लटक रही है. यह गड़गच के भीतर स्थापित हुआ झुका हुआ है. भूलभुलैया जैसा है भूलभुलैया जैसा है वो भूलभुलैया जैसा प्रवेशद्वार है जो दुश्मन के दुर्ग भीतर आने के लिए रोकने के लिए बनाया था. यह संरचना इससे विशिष्ट बनाती है. इस द्वार के प्रवेश द्वार को अंगूठा अनूठा बनाता है. द्वार जर्जर अवस्था में दिखाई जाता है परंतु पूरे प्रवेश द्वार पर पद्म द्वार गिर से जुड़े दीदी। सर्दिल आप बीच दीदी। मूल अवस्था में बरकरार है। भीम द्वारा दुशासनवत की कई शिल्पाकृतियां और महाभारत के कई दृश्यों के उभरी हुई नक्शा उत्कीर्ण
प्रहरियों के लिए बना निरीक्षण कक्ष पूरी तरह से नष्ट हो गया है और गणकटी जिनालय इसके स्थापित स्थिति म्हणजे त्यावेळेला त्याने प्रवेशद्वार बनवला होता जेणेकरून दुश्मनांना भूल भुलैया हा मग ते ते सगळी नष्ट केले पण आता जेवढं आहे तेवढं ठेवलं त्यांनी आपल्याला तोच ते एकच भीम आहे महाभारतला. ते बघा पहिले तसं होतं ते बघा अरे दाखवलं तसं. ते पाणी जातं ना मधून. अरे ती चटणी पण खा चटणी. अरे हो राहिली. हॅलो अंकल. मोठं होतं यार, मस्त झालं. हिडन जेम्स ऑफ हम्पी. नंतर काढेल. हा बाजार आहे पूर्ण अख्खा बाजार तिकडून तिथून अख्खी स्टार्टिंग आहे दीदी. इथपर्यंत बाजार आहे ना हा. हा तेच काय वेळ आहे. आणि ह्याला काय बोलतात दीदी. नंदीबाई अरे पण काहीतरी आहे ना त्याच्या आधी नंदी एकच शिला काहीतरी असं तरी ना. एक नंदी तर एक नाही. अरे देवा वरती पण काहीतरी पण आपण गेलो नाही. अख्खा एवढा बाजार अख्खा एवढा इथपर्यंत एंड टू एंड. त्यानंतर ही एकच शिला नंदी आहे. एकच दगड त्याला कोरून बनवलं गेलंय. आधी खूप मंदिर होते इथे पण सगळे उद्ध्वस्त झाले त्यामुळे इथे सगळे बसले. आणि तिथे एंडिंग विरूपक्ष मंदिर. तर थोड्या वेळाने भेटूया आपण. बाईक 5 लोक पण हे पाहिजे काय झालं दीदी. ए दीदी पक्ष डॅम तेच घेऊन असतो दीदी. ही बघ ही टूर गाईड आहे आमची. हे मंदिर कसलं मग VIP लाईन. हे थंडगार साठी 25 रुपये दिले 25 रुपये दिले समजलं काय. भाई के सामने झुक के रहने का. बिचारे 25 रुपये द्यायचे. माहिती नसेल. काहीतरी कासं वगैरे चालले. तर हे आहे विरूपक्ष टेम्पल ना दीदी. विरूपक्ष टेम्पल आहे ना. बेस्ट प्लेस टू विजिट ॲट सनसेट. सनसेटसाठी ऍक्च्युली खूप चांगले आहे. आम्ही लोक नीट बसत दिसत नाही. माशाचं त्याला तर काय असणार मोर. बाबा मी बोलली नाही दिसत आहे. काय तिथेच आहे. तू बघ तू नीट नाही बघ. आणि ही जी लक्ष्मी एलिफंट आहे ना तिच्याकडे नको जावा. आम्ही 50 रुपये दिले आणि आम्हाला वाटलं 10 रुपये पर पर्सन. पण नाही तिने 50 रुपये घेतला आणि मला एकटीला आशीर्वाद दिला. तो सगळ्या खेळात पैशाचा बाजार आहे.
इथे नको जावा. डोंट वेस्ट युअर मनी ऑफ. खरं तर इकडे विरूपाक्षा टेम्पलच्या समोरच बाजार आहे बाजार जुना. खूप जुना आहे. म्हणजे फक्त त्याचे खूप सारे स्कल्पचर्स खूप काय आणि मंदिरात तर खूप काय लिहिलं वगैरे पण आम्हाला एवढं वाचता येत नाही. आता ते- आम्हाला कन्नड येतच नाही. मेन गोष्ट कन्नड, मराठी हा. आहे. पण नाही इंग्लिश मध्ये पण लिहिलं आहे. नाही अरे ते नाही म्हणजे जे जुनं ह्याच्यात लिहिलं हा, नसतो जुनं हा त्याच्यावर जे लिहिलं ते तेच नाही. फॉरेनर वगैरे पण आहे तिथे खरं तर. फॉरेनर्सचं खूप अट्रॅक्शन प्लेस आहे. बेस्ट प्लेस. ते हे पण मस्त होतं तो पिन होल. कोणती वंतारावाली ना काय नाव होतं तिचं? तारा नाही तारा तारा ती तिरुपतीमध्ये ना नाही वंतारामध्ये. वंतारामध्ये बरोबर होती हा. पण नाव काहीतरी त्या हत्तीचं होतं ग. तिच्यासाठी किती आंदोलनं केली.